नमस्कार मित्रांनो, बघा जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती 2025 साठी आज गणित बुद्धिमत्तेची या ठिकाणी आपण बघा प्रश्नपत्रिका या ठिकाणी कव्हर करत आहोत। बघा जी या ठिकाणी सर्व पदांसाठी उपयुक्त असणार आहे। जे मित्रांनो संभाव्य प्रश्न असतील ठिकाणी सर्व काय आहेत बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्न असतील त्या ठिकाणी पाहणार आहोत। त्या ठिकाणी बघा 100% परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। म्हणून काय करा बघा, आपला जो आजचा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्ही अवश्य शेवटपर्यंत अभ्यास करून घ्या आणि नवीन वगैरे असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ तुम्ही अभ्यासात असाल अवश्य या ठिकाणी बघा चॅनलला सबस्क्राइब मात्र करून घ्या। ओके, तर पहिला प्रश्न बघा, संख्या मालिका बघा ही आपल्याला दिलेली पूर्ण करायची आहे। तर बघा या ठिकाणी 2 चा 5 शी संबंध आहे, 5 चा 10 शी, 10 चा 17 चा 26 शी, तर 26 चा बघा या ठिकाणी प्रश्नचिन्हासोबत कसा संबंध आहे ते सांगायचं आहे। ओके, तर बघा इथं काय केले, या 2 मध्ये 3 प्लस केले बघा। ओके, 3 प्लस केले 5 झाले। पुन्हा या 3 च्या नंतरची विषम संख्या कोणती 5 आहे। पुन्हा या 5 मध्ये हे 5 प्लस केलं 10 झालं। 5 च्या नंतरची कोणती आहे विषम 7, हे 7 या 10 मध्ये प्लस केलं 17 झालं। 7 च्या नंतरची कोणती विषम आहे 9, 9 जर आपण 17 मध्ये प्लस केलं झाले किती या ठिकाणी बघा 9 जर आपण 17 मध्ये प्लस केलं तर होतात 26। ओके, मग पुन्हा काय करा 11 यामध्ये 26 मध्ये प्लस करा। ओके, 11 जर केलं 6 ने 1 7, 2 ने 1 3 म्हणजे किती, जे की बघा क्रमांक काय आहे हा क बघा 37 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, बघा मित्रांनो टीसीएस या ठिकाणी कशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी संभाव्य विचारू शकते त्याचा आपण या ठिकाणी याच्या भागामध्ये एक स्वरूप बघा अभ्यासत आहोत। म्हणून बघा आपला हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अभ्यासून घ्या। ओके, तर हा प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी कशा प्रकारचा आहे। तर बघा दुसरा प्रश्न, एका भाषेमध्ये टेबलला WDEOH म्हणत असेल तर STAMER स्टीमरला काय म्हणणार या प्रकारचा प्रश्न विचारला। बघा मित्रांनो या ठिकाणी बघा बुद्धिमत्तेला या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरामध्ये विचारले जाऊ शकतात। तर टेबलचा संबंध WDEOH ची कसा आहे सांगतो सरळ। या ठिकाणी टी आहे TABLE। ओके, काय केले बघा मित्रांनो सरळ ये बघा, आता काहीच केलं नाही बघा, सरळ टीच्या बाद एकूण 2 अक्षर सोडले बघा। टीच्या बाद 2 अक्षर सोडल्यानं कोणता आला W घेतला, पुन्हा ए घेतला। एच्या बाद या ठिकाणी बघा ओके TA, एच्या बाद या ठिकाणी 2 अक्षर सोडलं आलं काय D आलं, D घेतलं। पुन्हा या ठिकाणी B आहे, बीच्या बाद एकूण 2 अक्षर सोडलं E आहे, E घेतलं, E आहे। पुन्हा L आहे, Lच्या बाद या ठिकाणी एकूण 2 अक्षर सोडलं बघा M, M आणि N सोडलं, O आहे या ठिकाणी O घेतलं। ओके, मग पुन्हा काय आहे शेवटी E आहे, ईच्या बाद एकूण 2 अक्षर सोडलं तर कोणतं आहे H आलं काय बघा WDEOH। ओके आलं। आता काय स्टीमर काढायचं आहे आपल्याला, तर सरळ ठिकाणी स्टीमर आपण लिहून घ्या बघा या ठिकाणी STEAMER। ओके, S कुठं आहे S, एसच्या साईडचे 2 बाजू सोडा 2 शब्द, TU सोडा V घ्या V, पुन्हा T आहे, T या ठिकाणी आहे बघा टीच्या बाद 2 शब्द सोडा U आणि V सोडा W घ्या। पुन्हा या ठिकाणी E आहे, ईच्या बाद F आणि G सोडा H घ्या। A आहे, एच्या बाद B C सोडा D घ्या। पुन्हा M आहे, Mच्या बाद N O घ्या, N आणि O सोडा P घ्या M। ओके, पुन्हा A आहे, एच्या बाद B आणि C सोडा D घ्या, आणि शेवटी R आहे, S आणि T सोडा U घेऊन टाका। ओके, तर काय VW आहे काय VW सर्वाकडे आहे बघा या ठिकाणी। पुन्हा काय आहे HD आहे का बघा HD आहे का या ठिकाणी बघा HD आणि PDV। ओके, आणि PD आणि या ठिकाणी V आहे का एकदा तपासा, नाही बघा थोडंसं आवरा बघा या ठिकाणी कुठंतरी आपण चुकले असेल, येतं बघा या ठिकाणी योग्य आन्सर। S आहे ना, एसच्या बादचे एकूण 2 अक्षर सोडा। ओके, एस कोणत्या या ठिकाणी बघा TU आहे, या ठिकाणी V घ्या। ओके V, पुन्हा T आहे, पुन्हा U आणि V सोडा W घ्या, W घेतलं। पुन्हा या ठिकाणी E आहे बघा E आहे। ओके, ईच्या बाद F आणि G सोडा H घ्या 2 अंक। ओके, 2 अंक सोडून तिसरा अंक घ्यायचा आहे। A आहे पुन्हा या ठिकाणी A, पुन्हा Aच्या बाद या ठिकाणी काय सोडायचं आपल्याला B आणि C सोडा D घ्या। ओके T, पुन्हा या ठिकाणी M आहे, N आणि O सोडा, Mच्या बाद या ठिकाणी इथंच चुकलं बघा आपण या ठिकाणी इथंच चुकल्या। ओके, तर M आहे, N आणि O घ्या,
एन आणि ओ सोडा, या ठिकाणी पी घ्या 2 अक्षर. ओके. पुन्हा या ठिकाणी ए आहे, एच्या बाद बी आणि सी सुद्धा डी घ्या. ओके. आणि आर आहे, आरच्या बाद बघा या ठिकाणी 2 अंक सोडा, एस आणि टी या ठिकाणी यू घेऊन टाका. आता बघा या ठिकाणी आलं काय, तर व्ही डब्ल्यू एच डी पी आणि या ठिकाणी हेच शेवटी हेच कसं यायलं, डी यायला पाहिजे ना. तर एक हां सरळ सरळ बघा या ठिकाणी हेच आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी राईट आन्सर आहे. लक्षात असू द्या, जे की टायपिंग मिस्टेकनं बघा या ठिकाणी वरी आपले हे चुकले असतील बघा पर्याय, परंतु हे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आणि शेवटचं आन्सर असणार आहे बघा, जे की तुम्हा सर्वांना लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये बहुतेकदा जास्तीत जास्त वेळेचा प्रश्न चुकीचा निघतो. ओके. तर अवश्य तुम्ही टेन्शन वगैरे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं घेऊ नका. एकदा नाही, दोनदा तपासा, दोनदा नाही, चारदा तपासा, परंतु तुम्ही या ठिकाणी करेक्ट आन्सरच मात्र काढा. ओके. तर व्ही डब्ल्यू एच डी पी आणि परत डी आणि यू. ओके. काय एस पी स्टीमर आहे का या ठिकाणी बघा, एम सॉरी या ठिकाणी चुकलं बघा आपल्या या ठिकाणी ए नाही, या ठिकाणी ई आहे. ओके. तर ईच्या बादचे 2 अंक ई एफ जे आहे, या ठिकाणी एच आहे, तर या ठिकाणी एच येतं बघा, या ठिकाणी डीच्या जागी एच येतं. ओके. म्हणजे काय, तर व्ही डब्ल्यू एच डी पी आणि एच यू बघा, जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे बघा, जे की लक्षामध्ये तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके. थोडंसं बघा कसं चुकलं आपलं देखील या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर. तर ह्या ठिकाणी बघा आपण ए घेतला होता, ईच्या जागी ए म्हणून या ठिकाणी चुकलं, परंतु तुम्ही बघा या ठिकाणी घाई गडबड करू नका कसल्याही प्रकारची. ओके. असू द्या. या ठिकाणी बघा चुका होतात, चुकामधून बघा एक जर चूक झाली तर माणूस बघा एका चुकीपासून दुसरी एक नवीन गोष्ट शिकतं. म्हणून बघा मित्रांनो, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. मित्रांनो, माणसापासून चूक या ठिकाणी होणं बघा या ठिकाणी एक संभाविक गोष्ट आहे. ओके. तर प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी कशा प्रकारचा आहे. तर बघा दीप्तीला 6 बहिणी आहेत, तिची एक बहीण कल्पना ही शिक्षिका आहे, तर कल्पनाला एकूण बहिणी किती या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा दीप्तीला एकूण 6 बहिणी आहेत मित्रांनो, दीप्ती 1 आणि प्लस जर 6 केलं एकूण टोटल 7 बहिणी झालेत. तर यापैकीच काय तिची बहीण जी की कल्पना आहे बघा ही शिक्षिका आहे, तर शिक्षकाला एकूण बहिणी किती असतील, तर शिक्षिका यामध्ये सामील आहे या 7 मध्ये, तर या ठिकाणी शिक्षिकाला एकूण किती बहिणी असतील, तर 6 असतील. म्हणजे जे की बघा क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके. चौथा बघा प्रश्न क्रमांक 4, करणकडे जेवढ्या 20 रुपयाची नोट आहेत तेवढ्याच 50 रुपयाची नोट आहेत, त्याच्याकडे एकूण 4900 रुपये आहेत, तर त्याच्याकडे असलेल्या एकूण नोटांची संख्या किती आपल्याला विचारण्यात आलेली आहे. तर बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी काही करू नका, 20च्या आणि 50च्या नोटा प्लस करा. सरळ 20 प्लस जर आपण 50 केलं बघा, 20 प्लस 50 झाल्या किती बघा, 2 प्रकारच्या नोटा एकूण 70 रुपये. ओके. एकूण 70 नोटा झाल्या. सरळ बघा या 4900ला भागून टाका, छेदामध्ये हे 70 घ्या, भागण्यासाठी हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, 70 49 उरलं किती, ह्या 0 हे 0 सरळ घेऊन टाका, म्हणजे किती या ठिकाणी एकूण 70 नोट आहे मित्रांनो. तर काय 70चे 20 बी नोट आहेत, 70चे 50 बी नोट आहेत, तर या ठिकाणी एकूण नोटा किती, तर 20चे 70 आणि 50चे 70 म्हणजे किती, एकूण 7 दोन्ही 14 आणि समोरचा 1 0 म्हणजे किती 140 बघा या ठिकाणी टोटल नोट आहे, जे की बघा क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. लक्षामध्ये तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. व्यासपीठावर असलेल्या 18 वक्त्यांनी बघा 18 आहेत, 18 वक्त्यांनी प्रत्येकाशी एकदाच हात मिळवला तर एकूण किती हस्तांदोलने होतील. काही करू नका, सरळ हे 18 घ्या, 18 - 1 झाले किती 17, 17 गुणाकारात 17 आलं, मग छेदामध्ये 2 घ्या, कारण बघा मित्रांनो एकूण 2 संख्यांचा आपण वरी गुणाकार केला म्हणून या ठिकाणी 2 घेतला, बे 1 बे 92 18 97 झालं किती 100 या ठिकाणी बघा 53 होतं बघा, या ठिकाणी 97 153 बघा, जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी 153 असणार आहे बघा. या ठिकाणी चुकीनं बाय मिस्टेकनं पर्यायामध्ये 153 या ठिकाणी आलेलं नाही, लक्षात ठेवा 153 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. शेवटचा काय म्हणतो हा आणि आणखी एक आहे काय, हा 6वा. वर्गात प्रदीप जा वरचा क्रमांक 9ला 9वा बघा या ठिकाणी मित्रांनो, 9ला म्हणा किंवा 9वा म्हणा, 9वा आणि तळापासून 38वा आहे, तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत बघा मित्रांनो.
या ठिकाणी प्रदीप आहे बघा, या ठिकाणी आहे बघा प्रदीप. ओके, तर प्रदीपचा समोरून कितवा आहे, तर 9वा आहे. म्हणजे समोर त्याच्या एकूण 8 जण असतील आणि मागून किती, तळापासून म्हणजे मागून, किंवा कसंही म्हणू शकता. तर तळापासून 38वा म्हणजे किती, तर एकूण बघा याच्या मित्रांनो समोर 38 असतील. ओके, 38 म्हणजे किती, एकूण 37 असतील. ओके, मागं 37 आणि समोर 8, हे 8 हां. ओके, तर मधला एक प्रदीप आपण या ठिकाणी प्लस करू. तर 37 हा एक 38 प्लस 8 जर केलं होतात किती, 46. बघा, जी की आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी क हे असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, तर शेवटचा प्रश्न, या सर्वांना प्रश्नाचे आपला योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि आपला बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणीसोबत आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही शेअर करून टाका. आणि अद्याप सबस्क्राईब वगैरे केलं नसेल, सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हाच्या मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत, नवीन तयारी, नवीन अपडेट आणि नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.